40, 98, 765 या संख्येतील सहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती? दर्शनी किंमत दिलंय आणि मग काय दिलं? स्थानिक किंमत दिलंय. तर मग आता सांगा सहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे कितवा? 1000वा. किती लिहायचा? 8. 8च्या पुढे किती अंक आहे सांगा? 3 अंक आहे म्हणून 3 शून्य घ्यायचे. आता त्याच्यानंतर कोणता? दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. दशक स्थानी कोणता आहे? 6 आहे. मग आता हे दर्शनी किंमत काय म्हणायचं? मग ती कुठेही अंक असो. आता एक आपल्या रिहर्सल घ्यायची. 5 ची दर्शनी किंमत 5, 6 ची दर्शनी किंमत 6, 7 ची दर्शनी किंमत 7 या संख्येमध्ये 8 ची दर्शनी किंमत 8, 9 ची दर्शनी किंमत 9, 4 ची दर्शनी किंमत 4, 0 ची दर्शनी किंमत 0च. समजलं का? ज्याचं नाव घेतलं त्यालाच काय म्हणायचं? दर्शनी किंमत. समजलं का? आणि स्थानिक किंमत जर विचारलं तर त्या अंकाच्या पुढे किती अंक आहे त्याचे तितके शून्य घ्यायचे, त्यालाच काय म्हणायचं? स्थानिक किंमत आपल्या भाषेमध्ये. तर मग आता यांचा गुणाकार करायचा आहे. 3 शून्य उचला, जसे तसे लिहा. 6 8 48. तर 48 3 शून्य हे उत्तर आलेलं आहे. समजलं का?